नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। ज्या जागी स्वतः संत तुकाराम महाराज यांनी व्यवसायानिमित्त विसावा घेतला त्या पावन झालेल्या जागी आपण 2 तास बसलो यापेक्षा मोठे भाग्य नाही, असं सांगत कीर्तनकार हबप माऊली महाराज कुराडे यांनी सांगितले। वैष्णव कोण सांगताना भगवंताचे नाव ज्यांच्या मुखात आहे, चराचरात ज्यांना देवाचे दर्शन होते ते, आणि देवावर ज्यांचे प्रेम आहे ते वैष्णव आहेत। जीवाला जीवाची ओळख करून देण्याचे सामर्थ्य वैष्णवात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। वाकसई येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट व मासिक दिंडी समाज मावळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यात कीर्तनात कुराडे महाराज यांनी उपस्थितांना वैष्णवांच्या हरिनामात चिंब केले। सप्ताहाचे यंदाचे 29वे वर्ष आहे। सोमवार दिनांक 10 मार्च 2025 ते सोमवार दिनांक 17 मार्च 2025 पर्यंत हा सोहळा रंगणार आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट वाकसई येथे सुरू असलेल्या सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत। वाकसई येथे विठ्ठल नामाचा गजर अविरत सुरू आहे। भरत ग येवले अध्यक्ष, मिलिंद बोत्रे उपाध्यक्ष, अमोल सु केदारी सहसेक्रेटरी, मारुती भ येवले, सुभाष द पडवळ, बाळासाहेब शी भानुसघरे, निवृत्ती पा भानुसघरे, सहादू र भानुसघरे, निवृत्ती पा भानुसघरे, सहादू र आहेर, जयवंत ज्ञा ढाकोळ, विलास द विकारी, आनंद पा जोशी, नंदकुमार सोनू वाळंज विश्वस्त, मारुती काशीनाथ येवले विश्वस्त, मारुती रामभाऊ देशमुख विश्वस्त, धोंडीबा बाळू केदारी विश्वस्त, विजय अनंता शेलार विश्वस्त, सूर्यकांतू जाधव मानद अध्यक्ष, बळवंत द येवले सेक्रेटरी, रमेश देवीशंकर व्यास विश्वस्त, एकनाथ नारायण दळवी विश्वस्त, ॲडव्होकेट संजय शंकर बांद्रे, विलास भिकू बडेकर, सुभाष ज्ञानदेव भानुसघरे यांच्यासह अनेक भाविक कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत। संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे निरूपण करताना त्यांनी पौराणिक दाखले दिले। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई आणि चांगदेव भेटीच्या व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांनी खूप सुंदर पोशाख करून सादर केल्या। फटाक्यांची आतिषबाजी करत गरुड स्वतः कीर्तनकार यांना पुष्पहार देतो हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते। यावेळी मावळ तालुक्यातील पत्रकार यांचा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट व मासिक दिंडी समाज मावळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। पाहूया वाकसई येथील भक्तीचा मेळा।
आवडी सेवेकरिता आणि निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महाभगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवान श्री पांडुरंगाकडे एक प्रार्थना करणारा गोडासा चारशेचा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेहमी प्राप्त झालेलं सुख आम्ही काय करू लागलो। गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने गात असताना नाचत असताना उड्या मारत असताना व्यवहाराच्या दृष्टीने काही लज्जा भीती लाज म्हणजे शंका दुरावी नामा न करी साधन या पडते। मग देवाने विचारलं, माझी जबाबदारी काय? तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे। विवाद कशाला म्हणायचं आणि संवाद कशाला म्हणायचं? वाद या शब्दाचा अर्थ काय? आपल्या लोकांना एकच वाद माहित आहे, भर चौकामध्ये बाहेर आणून केला जातो त्याचा न वाद, आपल्याला याच्यापेक्षा पलीकडे माहित नाहीये। पण शास्त्राने अशी व्याख्या केली आहे, वादे वादे जायते तत्वज्ञान, तत्वज्ञानाचं चिंतन जिथं घडतं त्याला वाद असं म्हटलं जातं। हा वाद शब्दाचा एक विचार। आता थोडं पुढे आहे का, विवाद कशाला म्हणायचं? दोन व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर भिन्न भिन्न मतं मांडत असतील तर त्याला विवाद म्हणा। दोन व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर वेगवेगळी मतं मांडत असतील तर त्याला विवाद म्हणा। महाराजांच्या गाण्याचा एक विवाद आपल्याला सांगतो। महाराज जगातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचतात आणि प्रत्येकाला सांगतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या तुला खरं सांगू का खोटं सांगू? देवाने सांगितलं तुकोवर आहे, खोटं सांगणारी वारीला भरपूर येतात, तुम्ही तरी खरं सांगा म्हणतो। जर ती काही तरी मला कधी कधी प्रश्न पडतो, देवाने तुकाराम महाराजांना विचारलं तुमच्या जीवनात एवढं सुख कुठून आलं? तुकाराम महाराजांनी लगेच म्हणावं वैष्णवा सांगितलं, हा तुकाराम महाराज मध्ये एक प्रश्न विचारला, खरं सांगू का खोटं सांगू? असं काय विचारलं असेल? ती एक मानसशास्त्राच्या दृष्टीने उत्तर। मानसशास्त्र हा माझा आवडीचा विषय, मानसशास्त्राच्या दृष्टीने मला असं वाटलं की काय घडलं असेल एवढी गर्दी, आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये देव असे उभे होते। तुकाराम महाराज एका कोपऱ्यात उभे होते आणि एवढ्या गर्दीमध्ये देवाने तुकाराम महाराजांकडे पाहिलं, विचारलं, कहो तुकोबा तुमच्या जीवनात एवढं सुख कोणामुळे आलं? देवाला असं वाटत होतं की तुकाराम महाराज आपलंच नाव घेतात। गर्दीमध्ये माणसांमध्ये माणसं कसं करत असतात, माणसामध्ये जरी विचारलं तिथंच नाव घेत असतात। आपण जर एखाद्या विचारलं तू कुणाकडलं आहे, तू तरीच म्हणतो मी तुमच्याकडलं, हे कळत नसतं शेवटपर्यंत कुणाकडलं। बऱ्याचदा असं कळतं आपल्याला, कधी माणसं असं नाव घेऊन टाकत असतात। देवाला झालेला हा गैरसमज दूर करण्याकरता तुकाराम महाराज विचारतात, देवा तुला खरं सांगू का? खरं सांग। मग मी काय केलं, आमच्या जीवनामध्ये एवढं सुख कोणामुळे झालं? तुकाराम महाराज अभंगाच्या वैष्णवा संगाती आमच्या जीवनामध्ये हे जे सुख झालं त्याचं कारण आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा। काय का अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे वैष्णव। माझा प्रश्न आहे की वैष्णवच नेमकं कुणाला
वैष्णव या शब्दाची व्याख्या तरी नेमकी काय करायची, थोड्या स्पष्ट एक भूमिका मांडतो. नामदेव यांच्या शब्दांचा आधार घेऊन बोलतो. नामदेव यांनी एका अभंगामध्ये असं चिंतन केलंय, एखादा गायन करायला लागला तर त्याला वैष्णव म्हणायचं काय. नामदेव या सांगतात, गायन करीशी तरी कुणी जनाची होशी तरी वैष्णव तू गुणवान म्हणून घेशील, पण याचा अर्थ वैष्णव मला असं म्हणता बरं. एखादा कीर्तन करायला लागला तर त्याला वैष्णव म्हणायचं का. मला सांगतात, कीर्तन करीशी तरी कथे करीची होशी तरी वैष्णव न होती आली जना. तू कीर्तनकार म्हणून घे, तू कथाकार म्हणून घे, कीर्तनकार. खरं तर मला ही जुनी मंडळी त्यांना विचार, पूर्वी संतांच्या पत्रिका नसायच्या आणि जरी असल्या तरी कीर्तन सेवा असा प्रवचन सेवा, भजन सेवा, मृदंग सेवा, अन्नदान सेवा सेवा. आता तिकडे पत्रिकेत कीर्तन अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमएन न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.